आपण अतिथी देवो भव म्हणून फार ओंजळीत घेतलेलंच आहे, त्यांना कधी नकार नाहीये. लोककलेचे जे प्युरेस्ट फॉर्म तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय आणि तुम्ही मुळात म्हणता की लोककलेचा राणीचा तुम्ही सन्मान करताय, तिला समोर आणताय आणि यातला सगळ्यात छान फॉर्म म्हणजे लावणी. पण ती लावणी पण तुम्ही अशा पद्धतीने मांडली आहे, ती कधी आम्ही लावणी म्हणलं की जे टन 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 जे सुरू होतं, पण तिथं लावणी जी सुरू होती ती खूप वेगळ्या पद्धतीने होती. त्याबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. नाही, मुळात महाराष्ट्राच्या लावणीचा इतिहास जो आता पाहिला जातो तो नाही, की जिथे पाठपोट उघड ठेवून फक्त पायात घुंगरं घालून जो लावणं तो नाहीच आहे कधीचा. आम्ही त्यामुळेच आख्यानात म्हणतो की लावणी म्हणजे शृंगाराचं शास्त्र आहे आणि कामजीवनाचा अध्यात्म आहे. त्या लावणीमध्ये ज्या पुढची गोष्ट होती की आत्ताची शब्द आणि त्यावेळीची शब्द परंपरा याच्यात हे जमीन आसमानचा फरक आहे. की पहिल्या या लावणीमध्ये आम्ही होनाजी आणि बाळाचं उदाहरण देतो की ज्याच्यात पेशव्यांच्या दरबारात त्यांनी रागदारीत लावणी लिहिल्या आहेत आणि त्या बाळाने गायल्यात. त्या होत्या माऊलींचं जे वीराणी आपण ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर प्रकरण येतं त्यातील किंवा भागवतातल्या एकनाथांच्या गवळींमधली शब्द परंपरा होते. एवढं समृद्ध असलेलं वाङ्मय लावणीसाठी आणि जिथे बाईच्या मनाला ओठांनी बोलायची चोरी आहे तिथं पुरुष असो, ज्ञानोबा उत्पात यांचं नाव घेईल, किंवा बाई असो, यांनी ते लावणीच्या माध्यमातून समजावून सांगावं. आणि ही लावणी आत्ताच्या या काळात एवढी बरबटलेली आणि नको असणारी, म्हणजे थोडक्यात ती डान्स बारकडे वहिवाट करणारी जी दिसायला लागली, तेव्हा असं वाटलं होतं की ही लावणी नाही आहे. मुळात पुन्हा तेच आहे की मी जामखेडवरून येत असल्यामुळं मी खूप आधी लावणीचं खरं रूप पाहिलेलं आहे मला, साज शृंगारात नटून थटून. आणि त्याला तोच पुन्हा रूपक यायचं की घरंदाज बाईच्या संस्कारांना एक रूप असणारी लावणी ती महाराष्ट्रात घडत होती. मग एवढी सगळी समृद्ध परंपरा असलेली लावणी आज ही अशी ऐकताना आणि हे करताना ती ती काय वाटली याचं कुणी विचारू नये. काही म्हणजे ऐकून काय वाटलं हे विचारूच नये अशा वेळेला. माझं म्हणणंच ते आहे की बापाने लेकीसोबत बघावी, आईने लेकासोबत बघावी, दोन सख्या बहिणी बसाव्यात, भाऊ बहीण बसावेत आणि ते मनमुराद तिने त्या लावणीचा आनंद लुटला. ती लावणी आहे खरी महाराष्ट्राची. आणि म्हणून आम्हाला ते प्रामुख्यानं वाटतं. म्हणून त्या लावणीबद्दल बोलताना मग त्या लावणीच्या सगळ्या परंपरेची आणि इतिहासाची नोंदणी करताना आम्ही तिथे येतो. आणि शृंगार हा म्हणतो तसं तो देवालाही चुकलेला नाही. हरिपाठ घ्या, ज्ञानेश्वरी वाचा, सगळ्या देवांची वर्णन हे शृंगारांनीच नटलेले आहेत आणि तोच खरा शृंगार हा लावणीचा शृंगार आहे. आणि त्याला म्हणून एक मुखी असलेली भावना जी बाईचं मन कधीच बोललेली नाही ते आमच्याकडे अनुजा गाते खरे तर ती. आता या निमित्ताने तुम्ही तो प्रश्न विचारलाय तर आम्ही आज आमच्याकडूनही तिला विनंती करतो की ती लावणी होऊन जाऊ.